मोबाईल एक भयंकर सत्य. आजकाल मोबाईल आपल्या आयुष्याचा एक भाग झालेला आहे. परंतु हा मोबाईल आपल्यापुरता मर्यादित ठेवत नसून अगदी लहान मुलांना देखील आपण सर्रासपणे देतो. यामुळेच कमी वयात मुलांना मोबाईलची सवय लागते. या मोबाईलचे लहान मुलांवर किती गंभीर परिणाम होऊ शकतात, हेच मी या व्हिडिओतून तुम्हाला एका उदाहरणाद्वारे सांगत आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साधारणतः आठवडाभरापूर्वी मी माझ्या वडिलांच्या हाताला मार लागल्यामुळे MRI काढण्यासाठी एका MRI सेंटरवर वडिलांना घेऊन गेले होते. त्यावेळेस वडिलांचा हात जास्तच दुखत असल्याने लवकरात लवकर MRI साठी आमचा नंबर लावा यासाठी मी विनंती केली. लगेच ते MRI करायला मध्ये घेणारच. तेवढ्यात एक ॲम्ब्युलन्स आवाज करतच तिथे आली. डॉक्टरांची धावपळ, नातेवाईकांची गर्दी बघून प्राथमिकता असे वाटत होते की कदाचित खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असावा. पण नक्की काय झालं आहे याची कल्पना नव्हती. तेवढ्यात एका 5 ते 6 वर्षाच्या मुलीला ॲम्ब्युलन्समधून बाहेर काढलं. तिच्या चेहऱ्यावर ब्राऊन पट्टीने कव्हर केलं होतं आणि तोंडातून एक नळी बाहेर काढून तिला नैसर्गिक श्वास दिला जात होता. त्या मुलीच्या शरीराची हालचाल अजिबात होताना दिसत नव्हती. बहुतेक ती कुठून तरी उंचावरून पडली असावी आणि चेहऱ्याला खूप जास्त मार बसला असावा, असं मला वाटत होतं. त्यानंतर त्या मुलीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना विनंती केली की आमची इमर्जन्सी केस आहे, त्यामुळे लवकरात लवकर घ्या. नर्सने मला सांगितले की या पेशंटची तब्येत एकदम सिरियस आहे. मेंदूचा MRI करायचा आहे, तरी तुमच्या आधी त्यांचा नंबर घेऊ द्या. आईवडिलांची ती धडपड आणि रडारड बघून मी लगेच त्यांना होकार दिला. माझ्यासमोरूनच त्या मुलीला स्ट्रेचरवरून MRI मशीन रूममध्ये घेऊन गेले. त्या मुलीचे आईवडील माझ्या वयाचे असल्यामुळे त्यांच्या डोक्यात कोणते विचार चाललेले असतील हे मला कळत होते. त्यांचे डोळे अश्रूने भरले होते. त्या छोट्याशा गोंडस मुलीला आतमध्ये नेल्यावर तिच्यासोबत डॉक्टर देखील आत गेले आणि बाकी सर्व नातेवाईक बाहेरच बसले. रूमच्या बाहेर मी देखील माझ्या आईच्या बाजूला बसली होती. तेव्हा त्या मुलीचे वडील माझ्यासमोरच भिंतीला डोकं टेकून शांत बसले होते. शेवटी मी न राहून त्या मुलीबद्दल त्यांना विचारले. त्यानंतर त्यांनी जे सांगितले ते ऐकून मला पहिल्यांदा धक्काच बसला. ते म्हणाले, मनस्वी, आमची एकुलती एक मुलगी. लग्नानंतर तब्बल 8 वर्षांनी झाली. घरामध्ये तिचे सगळेजण खूप लाड करत असत. काही दिवसांपासून तिचा स्वभाव खूप चिडचिडे झाला होता. प्रत्येक गोष्टीसाठी खूप हट्टीपणा ती करायला लागली होती. आम्ही देखील तिला जी वस्तू पाहिजे ती लगेच घेऊन देत होतो. मोबाईलवर गेम खेळणे, यूट्यूबवर व्हिडिओ क्लिप पाहणे हाच तिचा छंद झाला होता. हातात मोबाईल घेतल्याशिवाय ती जेवतच नव्हती. काल संध्याकाळी तिला खूप मोठी उलटी झाली आणि त्यानंतर तिला चक्कर आली. आम्ही लगेच तिला जवळच्या फॅमिली डॉक्टरांकडे नेलं, परंतु ती शुद्धीवर येतच नव्हती. त्यामुळे आम्हाला इकडे आणावं लागलं. कालपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अजूनही ती शुद्धीवर आली नाही. मेंदूचा MRI केल्यावर निदान लवकर सापडेल म्हणून आम्ही फॅमिली डॉक्टरांसोबत इथे आलो आहोत. डॉक्टर आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलीप्रमाणे तिची काळजी घेत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे तिच्या मेंदूवर परिणाम होऊन ती कोमात गेली आहे. हे सगळं ऐकल्यावर एका क्षणातच माझ्या डोळ्यासमोर मोबाईलवर गेम खेळणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे आले. तिथून बाहेर गेल्यावर ही सगळी घटना मी लगेच माझ्या घरी माझ्या पतीला सांगितली आणि आपल्या मुलांबद्दल आपण कशी काळजी घ्यावी हे ठरवलं. त्या दिवसापासून मी माझ्या मुलाला कधीच मोबाईल दिला नाही. दिवसभर हट्ट करून देखील मोबाईल न दिल्याने शेवटी माझा मुलगा रात्री मला म्हणाला, आई, जर तू मला मोबाईल देत नसेल तर माझ्यासोबत खेळ, कारण माझ्यासोबत खेळायला कुणीच नसतं. हे वाक्य खूपच साधं आहे, परंतु आईवडिलांना खूप काही शिकवण्यासारखं आहे. आजकाल पैशांच्या मागे किंवा धावपळीमुळे आपण खूप व्यस्त झालो आहोत आणि यामुळेच आपण आपल्या मुलांना योग्य तो वेळ देत नसल्यामुळे आपली मुलं दुसरीकडे आसरा शोधतात आणि दुसरा आसरा म्हणजे मोबाईल किंवा TV. त्यातल्या त्यात मोबाईल हा मुलांचा अगदी आवडता आणि रोजच्या जीवनाचा भाग लवकर बनतो. आजकालच्या लहान वयाच्या मुलांना असं का होतं याचे उत्तर मला माझ्या 3 वर्षाच्या मुलाकडून मिळालं. या अशा जीवघेण्या आजारातून आपल्या मुलांना कसं वाचवावं हे आता आपण सर्व पालकांच्या हातात आहे.
कारण आपण मोबाईल वापरणारे सुज्ञ पालक आहोत. मुलांची मोबाईलपासून मुक्तता करायची असेल तर या काही टिप्स तुमच्या आयुष्यात आजच आणा. यामुळे मोबाईलपासून मुलं दूर जातील आणि तुमच्या जवळ येतील. मुलांचे लहानपणाचं वय खूप कोवळं असतं. त्यांना ज्या गोष्टी त्यांच्यासोबत केल्या त्याच त्यांच्या मनावर खोलवर रुजतात आणि त्या गोष्टींची त्यांना सवय होत जाते. 1. आपल्या मुलांना योग्य तो वेळ द्या. त्यांच्यासोबत खेळा. त्यांच्या वयाच्या सर्व ॲक्टिव्हिटींमध्ये त्यांच्यासोबत सहभागी व्हा. एका मित्राप्रमाणे त्यांच्यासोबत त्यांच्या आवडीच्या सर्व गोष्टी करा. 2. मुलांसमोर त्यांच्या आईवडिलांनी मोबाईल जास्त वापरू नका. खास करून आईने. कारण वडील तर दिवसभर बाहेर असतात, परंतु आईच मुलांच्या फार जवळ असते. त्यामुळे आईने मुलांसमोर मोबाईल वापरणे टाळा. 3. मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात लगेचच मोबाईल देणे बंद करा. त्याऐवजी त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांचं मन जेवणात रमवा. 4. मुलांसोबत आपले लहानपणीचे खेळ सुद्धा कधीतरी खेळा. यामुळे आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात आणि आपला सुद्धा विरंगुळा होतो. 5. मुलांना फक्त घरातच कोंडून ठेवू नका. कधीतरी मातीत, बाहेरच्या उन्हात, बाहेरच्या वातावरणात खेळू द्या. पावसात भिजू द्या. आपण सुद्धा मातीत खेळून, पावसात भिजून आणि निसर्गाच्या सानिध्यात राहूनच मोठे झालेलो आहोत, हे कधीही विसरू नका. जेव्हा मुलं बाहेरच्या वातावरणात यायला लागतात त्यावेळेस मुलं जास्त हुशार होत जातात. त्यांची विचार करण्याची क्षमता वाढत जाते. 6. दररोज चांगल्या धार्मिक गोष्टी मुलांना ऐकवा. 7. त्यांच्या बरोबरीच्या मुलांमध्ये त्यांना खेळू द्या. यामुळे मुलं सोशियल होतात. 8. बुद्धिमत्ता वाढवणारे खेळ जसे की कॅरम, लुडो, बुद्धिबळ यांसारखे खेळ त्यांच्यासोबत खेळा. आधीच्या काळी मोबाईल नव्हते, मग आपण घडलो नाही का? उलट आधीच्या काळी आत्महत्या, गुन्हे कमी प्रमाणात होत होते. आता तर अगदी लहान वयांची मुलं देखील गुन्हेगारीला किंवा आत्महत्यासारख्या गोष्टींना प्रवृत्त होतात. हे केवळ मोबाईल किंवा सोशल मीडियामुळेच जास्त प्रमाणात होते. मुलांचे भविष्य उज्ज्वल बनवायचं असेल किंवा त्यांना चांगल्या संस्कारांनी घडवायचं असेल तर त्यांच्यासाठी थोडाफार वेळ काढा. त्यांना वेळ द्यायला शिका. आई वडील दोघेही जॉबमध्ये व्यस्त असाल तर मात्र मुलं चुकीच्या मार्गाने लवकर जातात. यामुळेच मोठी झाल्यावर डिप्रेशन, प्रेमसंबंध अशा गोष्टींना जास्त बळी पडू लागतात. आपण जोही पैसा किंवा संपत्ती कमवतो ती केवळ आपल्या मुलांसाठीच कमवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली खरी संपत्ती पैसा नसून आपली मुलं आहेत. जर आपण पैसे कमवण्याच्या नादात आपल्या मुलांना गमावून बसलो तर मात्र आयुष्यभर पश्चाताप करण्यापलीकडे आपल्याजवळ काहीही उरणार नाही आणि आपण खूप कष्टाने कमावलेला पैसा देखील त्यावेळेस काहीच कामी येणार नाही. मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत आपल्या आज्ञेत असतात किंवा लहान वयाच्या मुलांच्या मनावर जेही तुम्ही कोराल तशीच ते घडत जातील. पण एकदा का मोठी झाली, स्वविचारी झाली, त्यावेळेस मात्र तुम्ही कितीही चांगलं सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या व तुमच्या मुलांच्या आयुष्यात थोडाफार तरी सकारात्मक बदल घडवण्यासाठी फायदेशीर ठरला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.